नमस्कार, मी आणि राज आज चाललो आहे सातेरीला. सातेरीचं सगळं तुम्हाला दर्शन दाखवणार आहे. जाताना आपल्याला एक नदी पण लागते, नदीवरनं जायचं आहे आपल्याला. हे बघा, राज गाडी चालवत आहे, मी आपला कॅमेरा धरला आहे. हे बघा, सातेरीच्या पायथ्याशी तळं पण आहे. हे असं छान व्ह्यू आहे, मस्त बघण्यासारखं आहे. हे चाललो आहे आम्ही. पावसाळ्यात खूप छान असते, हिरवगार. आता उन्हाळ्यामध्ये वाळले सगळं, पण छान आहे बघा वातावरण. श्रावण महिन्यात जर तुम्ही आलात ना, सगळीकडे हिरवं हिरवं गार गार छान वाटते बघा, मस्तच वाटते. हे सातेरीचं डोंगर आहे, आपल्याला त्या मंदिरावर पोचायचं आहे चालत. आपण आता सातेरीचं डोंगर चढतोय. हे बघा अशा पायऱ्या आहेत. रोड तिकडे काय, पण आपण एक बाईक साईडने आलोय. इथं अशी फुलाची फुलं किती छान आहे बघा, फुलांचं झाड आहे. कोणी बघितलं असेल ना तर कमेंट करा. हे असं डोंगर झाडी, तिथून व्ह्यू छान दिसतोय. कोल्हापूर, अखंड कोल्हापूर आणि वाघजाईचं मंदिर पण दिसतंय ना तिथून, मस्तच आहे. हे चालायचं चालू आहे आमचं. किमान 300 पायऱ्या तरी आहेत असं वाटतंय. पहिल्या स्टार्टला आपल्याला नंदींचं दर्शन घ्यावं लागतं, समोरच दर्शन आहे. वरती पोचल्यानंतर आम्ही असं शूट घेतलंय सगळीकडचं. छानच वाटतंय, वरून पहिला गार हवा मस्तच आहे तिथे, बघण्यासारखं आहे. चला आता आपण मंदिरापाशी पोहोचलोय, मंदिरापाशी शूट घेऊया आपण. आता मंदिराचं दर्शन घेतो आपण. पांडवकालीन मंदिर आहे. पांडवांनी जेव्हा वनवासाला गेले होते ना, तेव्हा त्यांनी मंदिर बनवले. ते कसं बनवलं असेल बघा, विचार करा तुम्ही. हे गणपतीचं मंदिर आहे. तसंच आज जरा जायचं आहे आपल्याला. पाठीमाग बॅक साईडला पार्वतीचं मंदिर आहे. हे पार्वतीचं मंदिर आहे, तिथूनच बाहेर पडायचं आपल्याला. हे मंदिरची बॅक साईड आहे. आमचं दर्शन झालेलं आहे. आता मग दाखवतो पुढचा व्ह्यू. महादेवांचं दर्शन झाल्यानंतर खाली एक मंदिर आहे, सातेरी देवीचं. 7 कवारणे असं म्हटलं जाते त्याला, सातेरी मंदिर म्हटलं जाते. आपण आता मंदिरात चाललोय. हे मंदिर आहे सातेरी, 7 कवारणीचं मंदिर आहे. सातेरी म्हटलं जाते याला, सातेसरांचं असं पण म्हटलं जाते. छान मंदिर आहे इथं पण. हे झाड कशाचं आहे कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला सांगा.